नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यात वसलेलं श्री क्षेत्र महादेव मंदिर महादेव पिंपळगाव। हाय हॅलो नमस्कार, मी सायली पाटील। प्रत्येक मंदिराची एक गोष्ट असते। काही गोष्टी इतिहासात लिहिलेल्या असतात तर काही फक्त श्रद्धेने जपल्या जातात। आज आपण फक्त हे मंदिर एक्सप्लोरच करणार नाही तर आपण या मंदिराची कथा पण अनुभवणार आहोत। चला तर मग या प्रवासाची सुरुवात करूया। भगवान शिवांना महादेव का म्हणतात? कारण ते केवळ सहाराचे देव नाहीत, ते संतुलनाचे प्रतीक आहेत। त्यांच्या जटांमधील गंगा, कपाळावरील चंद्र, गळ्यातील नाग आणि हातातील त्रिशूल प्रत्येक गोष्टीमागे एक अर्थ आहे। प्रत्येक मंदिराचा इतिहास पुस्तकात सापडतोच असं नाही, काही मंदिराची ओळख त्यांच्या भिंतीवरही लिहिलेली नसते, ती पिढ्यानपिढे जपलेल्या श्रद्धेत जिवंत असते। श्री क्षेत्र महादेव मंदिर पिंपळगाव हे असंच एक स्थान आहे तिथे वर्षानुवर्ष भाविक विश्वासाने येत आहेत। पावसाळ्यात या मंदिरात भोवतीचं सौंदर्य आणखी खुलून येतं। हिरवाईने नटलेला परिसर, थंड वारा आणि मंदिराचं शांत अस्तित्व हे सगळं मिळून हा प्रवास खास बनवतो। श्रावण महिना असो, महाशिवरात्री असो किंवा एखादा साधा दिवस, श्रद्धेने येणाऱ्या प्रत्येक भक्तांसाठी हे मंदिर तितकंच महत्त्वाचं आहे। या प्रवासातून परतताना माझ्यासोबत फक्त काही व्हिडिओ क्लिप्स नव्हत्या तर या ठिकाणाशी जोडलेले अनेक सुंदर क्षण होते। आजचा हा प्रवास इथेच संपतो, पण अशाच नांदेड जिल्ह्यातील सुंदर ऐतिहासिक आणि आध्यात्मिक ठिकाणांच्या सफरीसाठी मला नक्की फॉलो करा। तोपर्यंत स्टे ट्यून। हर हर महादेव। बाय।